नागपूर जिल्ह्याच्या कामठी शहरात बनावट नोटा चलनात आणण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून नवीन कामठी पोलिसांनी 2 व्यापारी बंधूंना अटक केली आहे। एटीएम कॅश डिपॉझिट मशीनमध्ये जमा केलेल्या 500 रुपयांच्या 38 बनावट नोटांमुळे हा प्रकार समोर आला। या प्रकरणामुळे शहरात बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता वर्तवली जाते। नवीन कामठी पोलिसांनी आकाश रविशंकर यादव सह अशुल रविशंकर यादव वय 42, त्याचा धाकटा भाऊ अरुल रविशंकर यादव वय 36, तिघेही राहणार स्वामी विवेकानंद नगर मेन रोड कामठी यांना शुक्रवारी 6 मार्च रोजी दुपारी अटक केली। यांचा दुधाच्या व्यवसायाशी संबंध असून त्यांच्याकडे दररोज मोठ्या प्रमाणात रोख रक्कम येत असल्याने ते नियमितपणे बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये पैसे जमा करीत होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 जुलै 2025 रोजी कामठी नागपूर मार्गावरील गरुड चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम कॅश डिपॉझिट मशीनमध्ये आरोपींनी 500 रुपयांच्या 38 नोटा म्हणजेच एकूण 19,000 रुपये जमा केले होते। दरम्यान मशीनचा ट्रे भरल्यानंतर तपासणी करण्यात आली असता रिजेक्टेड बिनमध्ये 500 रुपयांच्या 38 नोटा आढळून आल्या। तपासणी केली असता त्या सर्व नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले। बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये डिपॉझिट एटीएम मशीनमध्ये 38 500च्या नोटा ज्याची मूल्य 19,000 रुपये आहे, त्या बँकेचे मॅनेजर यांना त्या नकली नोटा आढळून आल्या त्या मशीनच्या चेकिंगमध्ये। त्या अनुषंगाने त्यांनी आमच्या पोलीस स्टेशनला दिनांक 30 ऑगस्ट रोजी एक तक्रार दिली आणि त्याच्या तक्रारीच्या माध्यमाने पोलीस ठाण्यामध्ये कलम 179 भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला। गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सीसीटीव्ही आणि डिपॉझिट ज्यांनी रक्कम केली त्याबाबत सखोल तपास केला आमच्या डीबी पथकाने। तर आम्हाला यामध्ये 2 आरोपी आहेत, अशुल रविशंकर यादव आणि अरुल रविशंकर यादव यांनी त्या नोटा त्या डिपॉझिट मशीनमध्ये डिपॉझिट केल्याचे आम्हाला आढळले आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या नोटा ज्या आहेत सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे पाठवल्या। त्याचा अहवाल आला त्या बनावट असल्याबाबतचा आणि आज आम्ही त्यांना आरोपींना आज ताब्यात घेतला आहे आणि आज आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन माननीय कोर्टासमक्ष हजर करत आहोत। आणि यामध्ये यांची काही इतर साथीदार आहेत का, कोणत्या माध्यमातून यांच्याकडे नोटा आल्या होत्या बनावट नोटा, या इतरही त्यांनी काही ठिकाणी या नोटा बनावट नोटा प्राप्त करून चालवल्या आहेत का, किंवा यामध्ये कोणते आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का, नोटा कुठे बनतात, वितरण कसे होते, या सर्व साखळीबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत। दरम्यान आरोपींनी या बनावट नोटा नेमक्या कुठून मिळवल्या, त्यांच्या मागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास विविध दिशांनी सुरू असल्याची माहिती नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी दिली। या प्रकरणाच्या अनुषंगाने दहशतवाद विरोधी पथकानेही पोलीस ठाण्यात भेट देऊन प्राथमिक चौकशी केली आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. निखिल पखाले, सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव, नसीम अन्सारी, राहुल वाघमारे, किशोर महंत आणि सोनू मेश्राम यांच्या पथकाने केली। दरम्यान सणासुदीच्या काळात बाजारपेठेत व्यवहार करताना नागरिक व व्यापाऱ्यांनी नोटांची नीट तपासणी करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले।